यंदा कापूस लागवड घटली आहे। जळगावमध्ये कापसाच्या आवकेत घट। खानदेशात रोज 3 ते 3,500 क्विंटल कापसाची आवक। सिंधुदुर्गामध्ये काजू हंगाम अंतिम टप्प्यात। यंदाच्या हंगामात सरासरीच्या 30% उत्पादन अपेक्षित। जुन्नरच्या सीतानवाडी परिसरात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी। तर अचानक आलेल्या पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान। अहिल्यानगरमध्ये वादळी वाऱ्यामुळे द्राक्ष पिकाला फटका। शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान। तर द्राक्ष बाग वादळी वाऱ्यांमुळे उद्ध्वस्त। गुळ बाजारावर उन्हाचा परिणाम। बाजारात गुळाच्या मागणीबरोबर दरातही घट। गुळाचे दर क्विंटलला 4,200 ते 4,500 रुपयांवर। परभणीत पुढील 2 दिवस उष्णतेची लाट। हवामान विभागाकडून अलर्ट जारी। तर परभणीत सध्याचं तापमान 40 अंशाच्या पार। पुढील 2 दिवसात तापमान आणखी वाढणार। राज्यात येत्या आठवड्यात अवकाळी पावसाचा अंदाज। विदर्भात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज। हवामान खात्याचा अंदाज। तर पश्चिम आणि मध्य महाराष्ट्रात वेगवान वाऱ्यासह पावसाची शक्यता। पुण्यातील तापमान 40 अंशांवर जाण्याची शक्यता आहे। उन्हाचा चटका उष्मा सहन करावा लागणार आहे। तर राज्यातील तापमानात देखील वाढले। परभणीच्या ग्रामीण भागात विहिरींच्या पाणी पातळीत झपाट्याने घट। उन्हाच्या तीव्र प्रमाणात वाढ झाल्यामुळे घट। तर शेतीसाठी आवश्यक असलेलं पाणी मिळवणे ही नागरिकांसाठी मोठं आव्हान आहे। निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासलेंचा नवा व्हिडिओ। महाराष्ट्र पोलिसांना दिलं ओपन चॅलेंज। धनंजय मुंडेंकडून वाल्मिक कराडच्या एन्काउंटरची ऑफर। रायगड जिल्ह्यात शेकापला मोठा धक्का। माजी आमदार पंडित पाटील करणार भाजपमध्ये प्रवेश। मुहूर्त ठरला 16 एप्रिलला मुंबईत पक्षप्रवेश। उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला सत्तेसोबत यायचंय। भाजप नेते चंद्रकांत पाटलांचा मोठा गौप्यस्फोट। पण ठाकरेंना कोणी सत्तेसोबत घेत नाही, चंद्रकांत पाटलांचा वक्तव्य। संभाजीनगरमध्ये अंबादास दानवेंच्या मेळाव्याला खैरेंची दांडी। ठाकरेंच्या शिवसेनेत दानवे विरुद्ध खैरे, वाद पुन्हा चव्हाट्यावर। शिवसेना मी वाढवली, अंबादास नंतर आला। खैरेंचा हल्लाबोल। अंबादास दानवेंमुळे शिवसेनेतील अनेक लोक फुटलेत। दानवेंविरोधात उद्धव ठाकरेंकडे तक्रार करणार चंद्रकांत खैरेंचं वक्तव्य। रोहित पवार इंग्लिश मीडियम मध्ये शिकलेले। सोन्याचा चमचा जन्माला घेऊन आलेला पोट्ट। गुलाबराव पाटलांचा सनसनीत टोला। नांदेड शहरात घामोडिया फॅक्टरी परिसरात घाणीचे साम्राज्य। बस स्थानक परिसरात अस्वच्छता पसरल्याने नागरिकांचं आरोग्य धोक्यात आहे। तक्रार करूनही पोलिसांचे पालिकेचं दुर्लक्ष। आरोप करत नागरिकांची समस्येचं निराकरण करण्याची मागणी आहे। नांदेडमध्ये चेनापूर येथील जगदंबा देवीची यात्रा उत्साहात संपन्न। 9 दिवस गावात विविध कार्यक्रमांचं आयोजन। कुस्ती स्पर्धेत महिला कुस्तीपटूंचा पुरुष कुस्तीपटूंवर विजय। टोलबाबत येत्या 15 दिवसात पॉलिसी आणणार। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली मोठी घोषणा। नवी मुंबईमध्ये पोलीस कल्याण रोजगार मेळाव्याचं आयोजन। योगेश कदम यांच्या हस्ते रोजगार मेळाव्याचं उद्घाटन। अनेक तरुण पोलिसांना मिळणार संधी। राष्ट्रवादी काँग्रेसची आज संध्याकाळी बैठक। देवगिरी निवासस्थानी बैठक होणार। तर बैठकीला सर्व आमदार आणि खासदार उपस्थित राहणार। शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्यावर श्वानाचा हल्ला। शासकीय रुग्णालयात संभाजी भिडे यांच्यावर उपचार। ईश्वरी भिसे मृत्यू प्रकरणी आज ससून रुग्णालयात तज्ज्ञांची बैठक। ससूनची समिती आज करणार गर्भवती महिला मृत्यू प्रकरणाचा तपास। ईश्वरी भिसेचा मृत्यू वैद्यकीय निष्काळजीपणामुळे झाला का, याची ससूनच्या समितीकडून होणार चौकशी। जिल्हा मेडिकल बोर्डची आज ससूनमध्ये महत्त्वाची बैठक। ससून रुग्णालयात या मृत्यू प्रकरणी कागदांची पडताळणी केली जाणार। पुण्यातील ईश्वरी भिसे मृत्यू प्रकरण ससून रुग्णालयाचा अहवाल येण्यास आणखीन 2 दिवस लागणार।
राज्य महिला आयोगाकडे अहवाल सादर होणार. ससून रुग्णालयाकडून बुधवारी किंवा गुरुवारी अहवाल राज्य सरकारला सादर केला जाण्याची शक्यता आहे. दीनानाथच्या थकीत मिळकत कराबाबत 2 दिवसात सुनावणी, रक्कम जमा करा अन्यथा पुढील कारवाई, पुणे महापालिकेचा इशारा. आज दुपारी 12 वाजता राज्य मंत्रिमंडळाची बैठक. ईश्वरी भिसे मृत्यू प्रकरणी चौकशी समितीच्या अहवालावर मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा होणार. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या कारभाराबाबत शासनासमोर 2 अहवाल सादर होणार. 3ऱ्या अहवालानंतर एक अंतिम अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर करणार. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.